बाकीची सगळी तयारी झाली आता. फक्त बुके तेवढं. रघु आला बुके. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 24. थँक्यू रघु. जा बाकीची कामं कर. बुके आला पण जिच्यासाठी सगळी तयारी चालली आहे ती कुठे आहे? वल्लरी कुठे आहे? श्वेता. आम्ही आहोत ना इथे. त्याचं काय? आम्हाला विसरलीस? अगं श्वेता. कशी आहेस बाय? नाही काय गो, लग्न झालं तर मैत्रिणींना भेटायचंच नाही असं काही नाहीये. विसरलीस आम्हाला? मला कशी विसरेन ग? नाही विसरले तुम्हाला. नमस्ते. कसे आहेत भाऊजी तुम्ही? मस्त. तू? मी पण ठीक आहे. खूप छान सजवलंय. पूर्वीपेक्षा भारी झालंय बघा. थँक्यू. मला आता गृहप्रवेश कधी करायचा आहे? अहो आता तुम्ही सगळ्या जणी इथे माझ्या सोबत आहात म्हटल्यावर आजच गृहप्रवेश व्हायला हवा ना. आजच्या पेक्षा उत्तम मुहूर्त असूच शकत नाही, नाही? मन्या, वल्लरी, आई. मायव, या घराचं तर रुपडच पालटी टाकलं तुम्ही. मन्या, वल्लरी, तुम्ही दोघांनी मिळून तुमचं स्वप्न पूर्ण केलंय. दादा, पुष्पा वहिनी कुठे आहेत? त्या नाही आल्या? आली आहे, येते. पुष्पा, पुष्पा. तेव्हा आज वल्लरीचं, माझ्या लाडक्या धाकट्या जाबेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होई गेलं. आमच्या घरची लक्ष्मीच नाही सरस्वती बी आहे ती. आमच्या वास्तूवरती अशीच कृपा ठेवली. वल्लरी, खरंच तुझं गैर अभिमान वाटू राही बाई. बघ ना, म्हणजे इतक्या कमी वयात एवढं सगळं मिळवलं. पुष्पाबाईनी, तुम्ही आणि सासूबाई नसत्या ना तर हे सगळं खरंच शक्य नव्हतं. तुम्ही घराकडे लक्ष दिलं म्हणून मी माझ्या कामाकडे नीट लक्ष देऊ शकले. वल्लरी, घर म्हणजे अन्नपूर्णा आणि आमचं घर तू आहेस वल्लरी. घे.
माय व कशा बहिणी बहिणींसारख्या राहतात माझ्या दोन्ही सुन्या. कोणाची नजर ना लागो माय. बाय वल्लरी. चला आवरूया आता. गृहप्रवेशाची तयारी करायला हवी ना. हो 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 चला चला चला. ऐका ना, मला जरा निघावं लागेल. मी येते. काय स्वप्न पाहिलं होतं एक. ह्या जगात स्वतःचं नाव व्हावं, स्वतःचं एक घर व्हावं. आज ते स्वप्न पूर्ण झालं. वल्लरी, आजच्या या आनंदाच्या दिवशी तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली ना. आयुष्यात सगळी स्वप्न जशीच्या तशी पूर्ण होत नाहीत आणि सगळी नाती पण कायम सोबत राहत नाहीत. नाही व माय तेजा, सगळी स्वप्न कुठे पूर्ण झाली. हे इतकं सुंदर घर झालं, पण ह्या घरामध्ये जेव्हा बाळ गोपाळ येईल ना, तेव्हाच घराचं गोकुळ होईल. आणि तेव्हाच माझ्या मन्याचा आणि वल्लरीचा संसार पूर्ण होईल. वल्लू, तू आहेस तर मी आहे. तुझ्या सोबतीने माझा संसार कायमच पूर्ण आहे. पुढे पाऊल टाक आणि कर गृहप्रवेश. वल्लरी, तुम्ही सगळेजण एकत्र किती छान दिसता नाही. वल्लरी, आज तुझ्या आयुष्यातलं इतकं महत्वाचं स्वप्न पूर्ण झालं. आणि श्वेता आणि मिठू कुठे गायब झालेत ग. वल्लरी, आपली मैत्री तुटली का ग. नाही तेजाताई, आपली मैत्री कधीच तुटणार नाही. अहो, आपण संसाराच्या आणि कामाच्या व्यापामुळे विखुरल्या गेलोय एवढंच काय ते. पण आता जे विखुरलं गेलंय ते सावरायची वेळ आली आहे. आज आपण 3 जणी आहोत, पण लवकरच आपण 5ही जणी एकत्र असणार आहोत बघा. होईन होईन, असंच होईन. माझी नजर लागायची तुमच्या मैत्रीला. वहिनी, काय बोलताय तुम्ही. असं का बरं बोलताय. आपल्या माणसाची कधीच नजर लागत नाही. असं काही होणार नाहीये. हो, किती कौतुक करू तुझं वल्लू. तू आजची केस जिंकलीस, आपलं नवीन घराचं स्वप्न पूर्ण केलंस. तुझं खूप खूप अभिनंदन. खरं सांगायचं तर स्वतःचं घर ही कल्पनाच किती भारी आहे नाही. आज मला खरंच खूप आनंद होता.
आपलं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही सुद्धा मला काही कमी सरप्राईज नाही दिलाय. कार घेतली आज तुम्ही. खरंच खूप मेहनत करता हो तुम्ही. कसं आहे, मी तुझ्यासाठी आणि आपल्या घरासाठी काही पण करू शकतो. पण आज तू जे केलंयस ना, ते खरंच कौतुकास्पद आहे. बरं चला, दमली असशील ना, झोपा लवकर. छे हो, मी कुठे दमणार? सगळी तयारी पुष्पावहिनींनी केली आहे. हो, मी कशी दमणार? ते एक बरं आहे नाही, सगळी घराची जबाबदारी, महेंद्र दादांची जबाबदारी त्या घेतात. संगीता वहिनी केल्यापासून त्यांनी महेंद्र दादांना खूप सांभाळलंय नाही. झालं, वहिनी पुराण झालं असेल तर झोपशील लवकर आता. काय तुमचं चल एवढं आवरून येते. बा, मी काय मदत करू?